या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। बातमी आहे चोरीच्या रिकव्हरी संदर्भातली। येवला पोलिसांकडून अवघ्या 12 तासातच पैठणी चोरीच्या घटनेला उलगडा। एका आरोपीसह लाखोंचा पैठण्या हस्तगत। येवला शहरात नगर मनमाड महामार्गावर लक्कडकोट पैठणी हे दुकान चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडत दुकानातील महागड्या पैठणी चोरी केली होती। या संदर्भात गुन्हा दाखल होतात पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवत संशयित शब्बीर कादिर शेख राहणार नांदगाव रोड येवला याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून पैठण्या, DVR, मोटरसायकल असा विविध मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। सर्वांना नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। काल दिनांक 27/11/2024 रोजी आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार नांदेसर रेल्वे गेट येवला कोपरगाव महामार्ग इथं जे लक्कडकोट पैठणी आहे तिथं चोरी झाल्याची घटना झालेली होती। ती त्यांना मालकांना 9:15च्या सुमारास समजली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात चोरी झाल्यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती। त्याच्यानुसार CR नंबर 414/2024 दाखल करण्यात आला होता। सदरच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी लोखंडे साहेब यांना माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांनी तपास पथक स्थापन करून त्या तपासाच्या अनुषंगाने स्वतः इथं पोलीस स्टेशनला थांबून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनांप्रमाणे PSI लोखंडे साहेब यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन त्या घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी करून तिथल्या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदणी केली। घटनास्थळावर पंचनामा करून त्याप्रमाणे डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट यांना बोलवून त्यांच्याकडून आवश्यक ते सर्व पुरावे हस्तगत केले। त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जाबजबाब याच्यावरून सदरचा गुन्हा हा तिथं काम करणाराच एक इसम यांनी केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले। त्यानुसार त्या सदर इसमास आम्ही ताब्यात घेतले। त्याला विचारपूस करून त्याला गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरच्या गुन्ह्यात जेवढा मुद्देमाल चोरीस गेला होता त्या सर्व पैठण्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी जो DVR वायरलेस वायफायचा सेट जो चोरून नेला होता तो देखील इथं हस्तगत करण्यात आला आहे।